अगं तुला किती वेळा सांगितलंय मला वारीला यायचं नाही आणि परत परत ह्या गोष्टीसाठी मला फोन करू नको. आणि असं पण माझा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टीवर, देवावर वगैरे. ठेव फोन. ओ अरे बाबा, तुला अडवायला काय माझीच गाडी मिळालेली काय? हो बाजूला. शेट. अरे असं काय खुळ्यागात रोडच्या मध्ये थांबलायस? वेळ आहेस काय? ओ शेट, गाडी गरम झाली वाटतं. ठीक आहे दादा, देवाचा टिळा लावा. अरे बाबा, ह्या देवा वगैरे वगैरे माझा विश्वास नाही. प्लीज तू इथनं जा. एक तर माझी गाडी बंद पडल्या, मला टेन्शन आलंय आता काय करायचं. पाणी बघायला पाहिजे कुठंतरी. हे बघ दादा, तू देवावर विश्वास ठेव अगर नाही ठेव, पण तुझ्यासोबत आज एक अशी गोष्ट घडणार आहे की तू आयुष्यभर विसरणार नाहीस. काय? पाणी शोधायला पाहिजे. अरे तिथे एक घर आहे. कोण कोण दादा तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? ताई, माझी खाली गाडी बंद पडल्या आणि मला रेडिएटर मध्ये टाकायला प्लीज पाणी मिळेल काय? हा, देतो पाणी. तर तुम्ही लय दमल्यावानी दिसाला, या की बसा आत. हो, नको राहू द्या, कशाला. अहो राहू दे, असू दे, या हो. हे घ्या दादा. कोण आहे ते? काय झालं यांना? अहो दादा, तो माझाच भाऊ आहे. खरं त्याला काय म्हणतात का नाही, ते डोक्यात ते गाठ झाल्या. ब्रेन ट्युमर? हा, ते इथल्या डॉक्टरांनी मुंबईच्या डॉक्टरांकडे न्यायला सांगितलंय, पण त्याने 10 लाख रुपये खर्च सांगितलाय. तुम्हीच सांगा दादा, आम्ही एवढं पैसे कुठनं आणणार? हे बघा ताई, तुम्ही निराश होऊ नका. सायन्सला अशक्य असं काहीच नाही. होय दादा, माझ्या पांडुरंगावर पूर्ण विश्वास आहे. तो नक्की माझ्या भावाला यातनं बरं करणार. मी पण एक डॉक्टरच आहे. मी असे भरपूर पेशंट बरे केलेत. तुम्ही तिथल्या डॉक्टरांचं मला नाव सांगा, मी नक्की मदत करतो. अहो दादा, ते मुंबईतले लय मोठे डॉक्टर आहेत बघा. त्यांचं नाव काय? दिलीप जोशी. काय झालं हो दादा? ताई, मीच आहे दिलीप जोशी. दादा, तुमच्या रूपात साक्षात पांडुरंगच आलाय बघा आमच्या मदतीला. मी आलो. भेटला